सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरुगुडेव मच्छिंद्रनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज रविवार, अक्षय तृतीया आहे. आज 19 एप्रिल 2026. आज परशुराम जयंती आहे. तर त्यानिमित्ताने सर्वांना जय परशुराम आणि अक्षय तृतीयाच्या सर्व दत्तछंद परिवाराला आणि सर्व साधक आणि सेवेकरी यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या पितरांचा दिवस आहे. पितरांसाठी काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर पितरांसाठी जी सेवा आहे ती उदक कुंभ आहे. तर कुंभदान तुम्हाला जमलं नसेल दिवसभरात ब्राह्मणाला कुंभदान करायचं, तर ती सेवा जमली नसेल तर पितृसुक्ताची सेवा आहे. पितृसुक्त जरी दक्षिण दिशेला पितृ अष्टक आणि पितृसुक्त हे जरी तुम्ही दक्षिण दिशेला बसून म्हटलं तरी चालेल. तेही नाही जमलं तरी रात्री संध्याकाळी 6 नंतर दिवे लागल्यानंतर किंवा झोपायच्या आधी दक्षिण दिशेला आपल्या पितरांकरिता भांड्यानी पेला भरलेला पाण्याचा किंवा लोटी किंवा भांडं पाण्याने भरलेला हा दक्षिण दिशेला त्यांच्यासाठी पाणी प्यायला अवश्य ठेवावा. ही सेवा अवश्य सगळ्यांनी करावी. याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद हे क्षय राहावे. आपल्या पितरांचं प्रेम हे आपल्यावर आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, यासाठी ही सेवा अवश्य सगळ्यांनी करावी. जर दिवसभरात कुठली सेवा जमली नाही तर अवश्य ही सेवा तरी करा, म्हणजे त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. आज जी सेवा कराल, जी साधना कराल ती क्षय स्वरूपात राहील, ती कधीही संपुष्टात येणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी सांगत आहे की ही सेवा तुम्ही करा. तुम्हाला ही सेवा अखंड स्वरूपात तुमच्याकडनं महाराज करून घेऊ. दर अमावस्येला ही सेवा करायची असते. दक्षिण दिशेला एक पेला भरून किंवा एक लोटी भरून पाण्याने भरून ठेवायची आणि त्या दिशेला नमस्कार करून पितरांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करायची. याच्यासाठी कुठलाही 1 रुपयाही खर्च करायचा नाही आहे. एक वस्तूसुद्धा आणायची नाही आहे. तुमच्या घरातला एक पेला असेल किंवा एक लोटी असेल, यामध्ये पाणी भरून फक्त ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी ते पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. त्या पाण्याचं काय करायचं हाही प्रश्न बरेच जणांना असतो. ते पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या मिसळून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पितरांचे, आपल्या पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत राहतात आणि आपली अडकलेली कामं ही लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यासाठी ही सेवा आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.